नमस्कार सर्वांना। आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज गणपतींचे आगमन झालेले आहे, घरोघरी गणपती आलेले आहेत आणि त्याचबरोबर आज गणपतींच्या आवडीचे म्हणजे मोदक, उकडीचे मोदक, जे की त्यांना नैवेद्य म्हणून दाखवले जातात। तर आज मी त्याच उकडीच्या मोदकांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तसा तर हा पदार्थ महाराष्ट्रातला आहे मुळातच, आणि आजच्या घडीला हा पदार्थ संपूर्ण देशभर ओळखीचा आहे, उकडीचे मोदक, जो की गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो। तर याचे दोन प्रकार आहेत, एक उकडीचे मोदक असतात आणि एक तळणीचे मोदक असतात। तर आज मी जो प्रकार करणार आहे तो उकडीच्या मोदकांचा आहे। तर चला, तर मी तयारी केलेली आहे, बघूयात आपण कशा प्रकारे बनवायचे ते। या तर इथे मी मोदकाची तयारी करून ठेवलेली आहे। त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते आधी। तांदळाचं पीठ 2 वाट्या, गूळ, एक पूर्ण नारळ घेतलेला आहे, तो जो मी खवून घेणार आहे, तूप घेतलं आहे, मीठ, साचा, ड्रायफ्रूट्स थोडेसे, वेलची आणि जायफळाची पूड। चला, तर मी आता खोबरं खवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते पुढची रेसिपी। इथे मी मोदकासाठी लागणारा नारळ खवून घेते आहे। मोदकासाठी खवलेलंच खोबरं वापरायचं आहे, किसून घ्यायचं नाही आहे किंवा मिक्सरला लावून घ्यायचं नाही आहे। मिक्सरला जर लावलं तर त्याच्यामध्ये मॉइश्चर राहील बरंच, आणि मग अगदीच ओलसर होतील, सारण अगदीच ओलसर होईल। नारळ मी खवून घेते, त्यानंतर मग पुढची रेसिपी बघूया। चला, इथे दोन्ही नारळाच्या वाट्या खवून झालेल्या आहेत। आता चला आपण सारण करायला घेऊया। मोदकासाठी जे आवरण लागणार आहे त्या तांदळाच्या पिठाची आपण उकड काढून घेणार आहे। त्यासाठी मी इथे भांडं ठेवलं आहे आणि उकड काढण्यासाठी पाणी उकळून घ्यायचं आहे। तर याच मापाने मी 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलं होतं, त्याच मापाने मी 2 वाटी पाणी गरम करायला ठेवणार आहे। पाण्यामध्ये मीठ घालून घ्यायचं थोडंसं। पाण्याला इथे कड आलेला आहे, मी गॅस बारीक करून घेते। पीठ हळूहळू करून पाण्यात टाकायचं आहे, एकदम टाकायचं नाही, नाहीतर त्याच्या गुठळ्या होऊन जातील, आणि एका हाताने हलवत राहायचं आहे। इथे मी हे सगळं मिक्स करून घेते आणि गॅस बंद करून घेतला आहे। पीठ मी इथे गॅस बंद केलेला आहे। थोडा वेळ झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून देणार आहे साईडला, म्हणजे त्या वाफेमध्ये ते अजून व्यवस्थित शिजून जाईल। कढई तापत ठेवते, 2 चमचे तूप घालून घेतलं आहे। यावर खोबरं घालून घेते। खोबरं हलकंसं परतून घ्यायचं आहे, त्यानंतर लगेचच गूळ घालून घेणार आहे मी। इथे बघू शकता, अशा प्रकारे मी खोबरं थोडं परतून घेतलं आहे। या स्टेजला लगेच गूळ घालून घेणार आहे। गूळ छान मेल्ट होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित। इथे गूळ मेल्ट झालेला आहे। या स्टेजला मी याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे आणि वेलची पूड। छान सुगंध येतोय सारणाचा। या स्टेजला मी इथे गॅस घालवून घेतला आहे आणि हे सारण मी थंड होऊन देणार आहे, त्यानंतर तोपर्यंत पीठ मळून घेते।
सारण थंड होते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। इथे पीठ अजून गरमच आहे। मी सगळं पीठ ताटात काढून घेते म्हणजे ते थंड होईल। उकड इथे थोडी कोमट असतानाच 1 चमचा तूप घेते मी हाताला लावून आणि हे पीठ छान मळून घेणार आहे। तर आता आपण मोदक करून घेऊयात। चला, थोडंसं हाताला मी तूप लावून घेते जेणेकरून पीठ हाताला चिटकणार नाही। आणि हा अशा प्रकारचा छोटा गोळा घेते। तुम्हाला आधी मी साच्यातला दाखवते कसं करायचं आहे मोदक। इथे मी साच्याला तूप लावून घेते। तूप सगळ्या बाजूने व्यवस्थित तूप लावून घेतलंय। साचा अशा पद्धतीने बंद करायचा आहे आणि हे पीठ सर्व बाजूने लावून घ्यायचं आहे। अंगठ्याच्या साहाय्याने असं दाबून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने। इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण सगळ्या बाजूने पीठ लावून घेतलंय आणि याच्यात आपण सारण भरून घेणार आहोत। सारण अगदी थंड झालेलं आहे। थंड झाल्याच्या नंतरच मोदक करायला घ्यायचं आहे। गरम गरम मध्ये मोदक करायचे नाहीत। आणि हे असं पीठ वरून लावायचं आहे। अशा पद्धतीने हा मोदक पूर्णपणे संपूर्ण साइडने पॅक करून घ्यायचा आहे। इथे माझे सर्व मोदक बनवून झालेले आहेत। काही मोदक मी साच्यातून काढलेले आहेत आणि काही मोदक मी हाताने केलेले आहेत। तर चला आता मोदक उकडून घेऊयात आपण। इथे मी टोप घेतलाय मोठा, गॅस पेटवून घेतेय आणि त्यातच पाणी ओतून घेणार आहे। टोपावर चाळण ठेवून घेतेय। पाण्याला उकळी येईपर्यंत झाकून ठेवणार आहे। पाण्याला उकळी आली की मग आपण मोदक वाफायला ठेवू। पाण्याला उकळी आली आहे। इथे मी अशा पद्धतीने पाणी ठेवून घेतेय। आणि आताच मी मोदक वाफायला ठेवणार आहे। इथे माझ्याकडे हळदीची पानं होती म्हणून मी ती वापरली आहेत।
तुम्ही केळाचं पान असेल तर तेही वापरू शकता, अदरवाईज पानं नसेल तर तुम्ही असं चाळणीवाला तेल लावून त्याच्यावर मोदक ठेवू शकता. झाकण लावून वाफ काढून घेणार आहे. मोदक शिजलेत की नाही आपण बघून घेऊया. छान मोदक इथे शिजलेले आहेत. हे मी प्लेटमध्ये काढून घेते आणि बाकी सर्व मोदक पण अशाच पद्धतीने वाफवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. इथे माझे मोदक सगळे उकडून होत आहेत, तोपर्यंत मी भांडी घासून येते, म्हणजे सगळे कामं होऊन जातील हातोहात. मोदक झाले की नैवेद्य दाखवून घेणार आणि मग जेवायला बसू. इथे माझे साच्यातले मोदक तयार आहेत आणि हे हाताने बनवलेले मोदक तयार आहेत. सर्वांना तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.